पक्षचिन्ह राजकीय पक्षांचं की विधिमंडळ पक्षाचं हाच खरा प्रश्न आहे। शिवसेनेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा रोकडा सवाल। उद्या दुपारी पुन्हा होणार सुनावणी। शिंदे गटाची प्रत्येक कृती बेकायदेशीर। सुनावणीनंतर राऊतांचा घणाघात तर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेणार। राहुल शेवाळेंकडून विश्वास व्यक्त। काँग्रेसच्या दिलगिरीनंतरही राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा। हर्षवर्धन सपकाळांना राज्यात फिरू देणार नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांचा इशारा। गुंगी गुडियाचा वाद काही थांबेना। बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे टोचले कान। शरद पवार यांच्या पक्षातल्या प्रवक्ते पदाच्या सर्व नियुक्त्या रद्द। पक्षामध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होणार। शशिकांत शिंदेंची माहिती। मुंबई महापालिका महापौरांच्या बंगल्याच्या डागडुजीचं कोट्यवधींचं टेंडर अखेर रद्द। चुकून महापौर बंगल्याचा टेंडरमध्ये उल्लेख झाल्याचा महापौर तावडेंकडून स्पष्टीकरण। राहुल गांधींची जंतर मंतरवरच्या आंदोलक विद्यार्थ्यांसोबत पत्रकार परिषद। विद्यार्थ्यांचं शोषण होत असल्याचा केला आरोप, तर विद्यार्थ्यांनी सांगितली आप बीती। सीजेपी सध्या राजकीय पक्ष बनणार नाही। दबाव गटासारखं काम करणार। अभिजित दिपकेंचं स्पष्टीकरण। आणि शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अखेरचा निरोप देण्यासाठी पॅव्हेलियन मैदानावर जनसागर लोटला। आता बातमी आहे अॅनालॉग पनीरवर घालण्यात आलेल्या बंदी संदर्भातली। महाराष्ट्रामध्ये 30 जुलैपासून अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भामध्ये अॅनालॉग पनीर निर्मिती, साठवणूक, विक्रीवर वर्षभर बंदी घालण्यात आल्याचं जाहीर केलंय। काही दिवसांपूर्वी बाजारपेठेतून गोळा करण्यात आलेल्या अॅनालॉग पनीरच्या नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचं आढळलं। दरम्यान अॅनालॉग पनीरमुळे काहींची प्रकृती बिघडल्याचंही मुंढेंकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली। पनीर अॅनालॉग हे दिसायला पनीर सारखंच असतं, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते। हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, क्लाउड किचन आणि इतर खाद्यसेवा स्थापनांना अशा प्रकारचं पनीर कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। ग्राहकांची दिशाभूल करणारी कोणतीही कृती अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन मानली जाईल, असं एफडीएने स्पष्ट केलंय। तर अॅनालॉग पनीर नेमकं कसं बनतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अॅनालॉग पनीर दूध, मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून बनतं। संपूर्ण महाराष्ट्रात अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली। 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढे कंटिन्यू करायचे असेल तर मग त्याद्वारे परत रिपीट आपण आदेश करतो। तर अस्सल आणि अॅनालॉग पनीरमध्ये नेमका काय फरक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुधापासून बनणाऱ्या पनीरमध्ये प्रथिनं आणि कॅल्शियम हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यानंतर अस्सल पनीरची चव आणि सुगंध देखील वेगळा असतो। अॅनालॉग पनीर तयार करण्याचा खर्चही कमी येतो। हॉटेल आणि फूड इंडस्ट्रीमध्ये अॅनालॉग पनीरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय। जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अॅनालॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो। आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या पुरवणाऱ्या
संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये एखादा प्रश्न मांडला आणि त्याला यश येतं, याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि ह्या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय, आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स FDAने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते, आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातनं हे घातक सॅम्पल्स होते. त्यामुळे नक्कीच हा एक खूप मोठा निर्णय आहे, आणि या निर्णयाचं मी स्वतःच नव्हे तर राज्यातील प्रत्येक ग्राहक याचं स्वागत करत आहे, आणि याचा फायदा ग्राहकांना आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. आता बातमी आहे पक्ष आणि चिन्हाबाबतची. सुप्रीम कोर्टातील सुनावणी संदर्भात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी पूर्ण झाली. उद्या पुन्हा सरन्यायाधीशांसमोर या संदर्भात पुढील युक्तिवाद केला जाणार आहे. ठाकरेंच्या पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला, तर राहिलेला युक्तिवाद उद्या ते कोर्टामध्ये करणार आहेत. एकनाथ शिंदेंनी पक्षविरोधी कारवाई केली असून शिंदेंसोबत जाणारे आमदार अपात्र आहेत. त्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय अवैध असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. जून 2022ला विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग आणि त्यानंतर सुरत आणि गुवाहाटीला शिंदेंसोबत काही आमदार गेले, हा केवळ योगायोग नसल्याचं सिब्बल म्हणाले. विधानसभेचे गटनेते म्हणून शिंदेंची निवड उद्धव ठाकरेंनीच केली होती, पण विधिमंडळ पक्षालाच या संदर्भामध्ये मान्यता नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता, या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तर कपिल सिब्बल आणि सरन्यायाधीशांमध्ये नेमका काय संवाद झाला ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विधिमंडळ पक्षाचे सदस्य राजकीय नेता कसा निवडू शकतात, हा प्रश्न उपस्थित केला सरन्यायाधीशांनी, आणि त्याच्यावर उत्तर देताना पक्ष निर्णय राजकीय पक्षानं घ्यायचा असतो, विधिमंडळ पक्षानं नाही, असं न्यायाधीश यांच्याकडून म्हणण्यात आलेलं, असं कोर्टाने म्हटलंय. पक्षचिन्ह राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं, हाच खरा प्रश्न आहे, असा सुद्धा प्रश्न कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतो असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यानंतर पक्ष चिन्ह निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला दिलं जातं असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पक्ष निर्णय राजकीय पक्षांनी घ्यायचा असतो, विधिमंडळ पक्षानं नाही, असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या पक्षामध्ये विलीन न होता त्यांनी स्वतःचा नेता ठरवला, असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला. पक्षविरोधी कारवायांबद्दल निवडणूक आयोगाला कळवलं होतं. नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी शिंदेंच्या गटाला मान्यता दिली, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. नव्या सरकारचा पायाच अवैध तरी सुद्धा त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला, असं कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही, आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपल्या आहे, हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडलं. त्यांनी जो आज युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे. जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल.